हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज पुण्याचं वातावरण खूप चांगलं आहे, असं थोडंसं पाऊस येईल असं वाटतं। आज आपण झणझणीत असा मटणाचं रस्सा कालवण करणार आहोत। अगदी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। मटण आणायला आले इकडे। आज आमच्या इकडे 780 रुपये केजीने भाव होता, मी 300 रुपयाचाच घेतलेला आहे। आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून साफ करणार आहोत। आता मी पाण्याने स्वच्छ धुतलं आहे मटण। त्याच्यामध्ये 1 टीस्पून हळद घालूया आणि 1 टीस्पून आपण मोठं मीठ घालणार आहोत। त्याच्यामध्ये मिक्स करूया चांगलं। मीठ आणि हळद लावायची टेस्ट, त्यामुळे ना त्या पीसमध्ये उतरते। आता आपण हिरवं वाटण करणार आहोत। त्यासाठी मी घेतले कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। आणि कोथिंबीर आणि मिरची धुवून घेतली आहे। आता आपलं हिरवं वाटण रेडी झालं आहे। आता हे अर्धं मी मॅरिनेट करणार आहे, लावणार आहे मटणाला, आणि अर्धं आपण फोडणीमध्ये यूज करणार आहे। आता हे सर्व मटणाच्या पीसेसला लावून ठेवलं। आता मी ओलं खोबरं अर्धं घेतलं आहे आणि अर्धं सुकं खोबरं, आणि हे 1 कांदा घेतला आहे। ओलं खोबरं आणि सुकं खोबरं आपण तेलात भाजणार आहोत चांगलं। कांदा देखील तेलात चांगला भाजला आहे। आता आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करूया। आपलं वाटण रेडी आहे। आता मी गॅसवर टोप ठेवला आहे। टोप गरम झाल्यावर त्याच्यात तेल घालूया। तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत। मी 4 टीस्पून घातला आहे। तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता। माझ्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असल्यामुळे मी फक्त कांदा लसूण मसाला घातला आहे। घरगुती मसाला आहे आपला, खूप टेस्टी झाला। आणि आता आपण त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत, जे अर्धं ठेवलेलं। मिक्स करूया तेल सुटेपर्यंत। आता ह्याला तेल सुटलं आहे, म्हणजे आपलं लसूण वगैरे अद्रक पण चांगला भाजून निघतो तेलामध्ये, कच्चा राहत नाही। आता याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। हे देखील चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहोत। आता आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे चांगलं, त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते। आपण मटणाला देखील लावलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच घालायचं। आणि हे मॅरिनेट केलेलं मटण घालूया। मटण आणि मसाला एकजीव होईपर्यंत आपण 5-1 मिनटं आपण ते मिक्स करणार आहोत, परतणार आहोत एकत्र। आता 5 मिनिटांनी मी त्याच्यावर ताट ठेवते, डिश ठेवते, आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूयात। 5-1 मिनिटांनी मटणाचं पाणी सुटलेलं आहे। आता वरचं गरम पाणी त्याच्यात घालायचं, आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे, तेवढं रस्सा हवा आहे, तेवढं मी गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करते। ते चांगलं मिक्स करायचं। आता याला आपण एक कड आणणार आहोत। उकळी आलेली आहे आपल्या मटणाला। आता आपण गॅसवर ते कुकरमध्ये ठेवणार आहोत आणि 4-1 शिट्ट्या घेणार आहे, म्हणजे ते मटणाचे पीस शिजवण्यासाठी ते चांगले शिजतील।
4 शिट्ट्या घेते मी फक्त. आधी आपण 10 मिनिटं गॅसवर शिजवलेलंच होतं. आता आपलं मटण रेडी झालेलं आहे. 4-1 शिट्ट्या झाल्या. वाव, पाक काय मस्त तर्री आली आहे. मसाल्याचा कलर खरंच चांगला आलेला आहे आणि सुगंध देखील सुटला आहे, मस्त दरवळतो आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय, भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. प्रेस बॉल ऑन बॉल. प्रेस बॉल घे, बॉल ऑन. ये बॉल ऑन. मार, इकडे मार.